नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडती युट्यूब चॅनल मध्ये मी आपले मित्र हरदे सर सर्वांसाठी मनापासून स्वागत करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आज बॉम्बे हायकोर्ट संदर्भातली. विषय काय झाला का 2-3 दिवसापासून टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, भरपूर ती लिंक फिरत होती का प्रवेश पत्र आले, प्रवेश पत्र आले, प्रवेश पत्र आले. लक्षात ठेवा, मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं, आपल्याला परीक्षेची तारीख माहिती आहे का? आपली तारीख किती बाळांनो? 26 एप्रिल आपली परीक्षेची तारीख आपल्याला माहिती आहे फिक्स. मग जर तुम्हाला परीक्षेची तारीख जर फिक्स माहित असेल तर तुम्हाला प्रवेश पत्राचं काय करायचं? प्रवेश पत्र कधी गरजेचे आहेत का बाबा परीक्षा किती तारखेला होणार आहे हे जर माहितच नसेल तर त्यावेळेस तुम्हाला उत्सुकता लागणं गरजेचं आहे प्रवेश पत्राची. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता जी बॉम्बे हायकोर्टची पुढची प्रक्रिया असेल, बॉम्बे हायकोर्टची मागच्या वर्षीच्या प्रक्रियेनुसार जर सांगायचं झालं तर आता एक लिस्ट पडेल. आज तारीख आहे 17, 27 म्हणजे अजूनही 8-9 दिवस बाकी आहेत. 8 ते 9 दिवस बाकी आहेत. बॉम्बे हायकोर्ट हॉल तिकीट हे 2-3 दिवस अगोदर टाकतं फक्त, कारण की एक लिस्ट येते आपली. त्या लिस्ट मध्ये आपलं सेंटर कुठे आहे, आपलं नाव, आपल्या सेंटरचं म्हणजे इमारतीचं नाव, सेक्शन सगळं येतं, ऍड्रेस वगैरे सगळं येतं आणि त्याच्यात सॉर्टिंग केलेली असते. पाठीमागच्या वेळेस ती यादी आली होती, कदाचित यावेळेस ती यादी येईलच, 100% ती यादी येईल. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे सांगू नाही शकत, परंतु ती यादी फिक्स येईल. राहिला प्रश्न मित्रांनो आता लेखी परीक्षा प्रवेश पत्र संदर्भातला आणि परीक्षा सेंटर. मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं, पण 10वा व्हिडिओ असेल माझा, 50 वेळा तेच प्रश्न तुम्ही विचारताय, म्हणून मी परत हा व्हिडिओ बनवतोय. दादानो, परीक्षा सेंटर आपलं जे होम ग्राउंड आहे, म्हणजे आपलं जो डिस्ट्रिक्ट आहे, आपापल्या डिस्ट्रिक्ट, सपोज मी नगरचा आहे, माझं सेंटर हे नगरलाच राहणार आहे. मग मी इव्हन मुंबईला फॉर्म भरला असू द्या, नागपूरला भरू द्या, आता संभाजीनगरला भरू द्या, कुठेही जरी भरला असेल तरी माझं सेंटर हे नगर राहणार आहे. म्हणजे मी तुम्ही माणसाल सर कशावरून सांगतात तर आतापर्यंत जे कोर्टाने पेपर घेतलेत बॉम्बे हायकोर्टने आतापर्यंत सगळ्या वेळेस हीच पद्धत अवलंबलेली आहे. ओके, इव्हन 10 ऑगस्टला सुद्धा पेपर आहे नगरवाल्यांचे नगरला होते आणि लक्षात नाशिकवाल्यांचे मुंबईला होते. त्यावेळेस सेंटर थोडे कमी दिले होते, पण यावेळेस सेंटर जास्त आहे, कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पाठीमागच्या वेळेस 8 का 9 सेंटर होते, यावेळेस कमीत कमी 20-25 सेंटर असतील. त्याच्यामुळे ती सगळी माहिती आलेली आहे. कदाचित आपल्या जिल्ह्यालाच, शक्यतो जिल्ह्यालाच असणार. ओके मित्रांनो, ही पुढची माहिती मी सगळी तुम्हाला सांगणारच व्यवस्थित. तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, या ठिकाणी मित्रांनो आपली जी बॅच आहे मिशन बॉम्बे हायकोर्ट बॅच, आता शेवटचे फक्त 7 दिवस बाकी आहेत. आणि लक्षात मला मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक आणि शिपाई सराव बॅच आहे मित्रांनो. गेल्या 22 डिसेंबरला आपली बॅच चालू झाली होती. तब्बल 3 महिने होत आले आपली बॅच आता संपलेली आहे. राहिलेत आपल्या हातामध्ये फक्त शेवटचे 5-6-7 दिवस. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन करायची त्यांनी सगळ्यांनी बॅच जॉईन करायची. प्रवेश घेऊ शकता तुम्ही. माझा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा पूर्ण डिटेल्स टाकलेली टेस्टची आणि नंबर पण आहे. ओके, आता तुम्हाला याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही, कारण सर्व माहिती तुम्हाला कळली. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो बॅनर तुम्हाला बोर्डवरती दिसतोय स्क्रीनवरती, तो बॅनर तुम्ही पाहू शकता. मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक व शिपाई चालक सुपर 30 बॅच. मित्रांनो, आपली ऑनलाईन बॅच होती, संपली होती. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं पीडीएफच्या संदर्भात होतं. मित्रांनो, ही जी बॅच आहे, ही बॅच तुम्हाला पीडीएफच्या संदर्भात भेटणार आहे, पीडीएफ मध्ये भेटणार आहे. शिपायाची तुम्ही पाहू शकता, लिपिकची फक्त 50 रुपये फी, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं तुम्हाला. शिपाईची फक्त 40 रुपये फी, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. आणि चालकची डायरेक्ट फ्री आहे मित्रांनो. चालक जेवढे विद्यार्थी असतील चालकला, सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्या. पूर्ण बॅच आपण फ्री दिलेली तुम्हाला. हे दोन्ही बॅनर मी दाखवले. पहिला बॅनर जो तुम्हाला दिसता स्क्रीनवरती तो ऑनलाईन बॅचचा होता. हा दुसरा बॅनर जो पाहता तुम्ही ऑफलाईनचा आहे, म्हणजे पीडीएफ बॅचचा आहे. दोन्ही बॅचला जर ऍडमिशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि त्या ठिकाणी ऍडमिशन करून घ्या, कारण आता आपल्या हातामध्ये फक्त शेवटचे 7 दिवस बाकी. ओके, ठीक आहे, चला आपण परत आपल्या लेक्चर कडे येतोय. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा सेंटर बाबत सांगतो. हे आपापल्या जवळ असणारे आपापल्या सेंटरवरती असणार. ओके, 3 पेपर एका दिवशी देता येणार का? हो, हा एक प्रश्न का सर 3 पेपर एका दिवशी? दादा, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं, जर गांधी कॉलेजला तुझा पेपर आहे, सपोज एमजी कॉलेजला तुझा पेपर आहे, तर तुझा पेपर 11 वाजता लिपिकचा पेपर होईल, 2 वाजता शिपाईचा पेपर होईल, 4 वाजता चालकचा पेपर होईल. याच जागेवरती पेपर होईल, किंवा सेंटर फार तर इथे 2-3 मिनिटाच्या अंतरावरती असेल. त्याच्यामुळे जास्त काय बदल होणार नाही. 3ही पेपर तुम्हाला देता येणार आहे. 3ही एकही पेपर मिस होणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला 3ही घटकासाठी एकच पेपर होईल कदाचित, आणि मेरिट किंवा कट ऑफ वेगळा लागेल. का लागेल वेगवेगळा? कारण का व्हॅकन्सी वेगवेगळ्या, त्याच्यामुळे साहजिकच आहे कट ऑफ हा वेगवेगळाच लावा लागणार आहे. शिपाई पदाचा वेगळा लागेल, लिपिक पदाचा वेगळा लागेल. ओके, आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर हॉल तिकीट कधी येणार आहे आणि परीक्षा सेंटर कुठे आणि 3ही पेपर एका दिवशी आणि मला देता येतील का, आणि पेन आपला न्यायचा का, वही ते देणार आहेत का, पानं त्यांची न्यायची का, हे प्रश्न विचारू नका. काल पण रात्री लावलं बरेच सर पेन आपलं, अरे बाबा त्यांनी देऊ द्या, पण एक पेन घेऊन जा ना तुम्ही, असं खिशात लावून द्या तुमचा पेन ना. मग तुम्ही ते जर तुम्हाला पेन देणार असतील तर तुम्ही पेनच नेणार नाही का? मग डायरेक्ट मोकळे जाणार का? मग 1-2 पेन आपले पण राहू द्या सोबत. जर नाही घेऊन दिलं तुम्ही बॅग मध्ये ठेवा. ओके, आणि जर नाही त्यांनी पेन दिला तर मे बी मला वाटतं लास्ट टाइम त्यांनी पेन दिला नव्हता.
10 ऑगस्टला. त्याच्यामुळे कदाचित तुमचे पेन सोबत ठेवा, सगळं काही सोबत ठेवा, फक्त कागद कोणती सोबत ठेवू नका. कागद कोणताही अलाउड करत नाही ते, वॉच वगैरे काहीच नाही. आलं लक्षामध्ये, जेवढं काही त्यांना वाटतं डाऊटफुली ते सगळं काढून घेतात. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर जी लिस्ट येणार आहे एक्झामची सेंटरची, ती आज उद्या एवढ्या 2 दिवसामध्ये पडू शकते. आणि मग त्याच्यानंतर आपले प्रवेश पत्र, दादा आज तारीख आहे 17, पेपर आहे 26 ला, 17, 27, 9 दिवस बाकी आहे अजून. आलं लक्षामध्ये, खूप दिवस आहेत. 3 दिवसामध्ये लिस्ट पडत आणि पुढच्या 3 दिवसामध्ये हॉल तिकीट पडत. आलं लक्षात, ठीक आहे. त्याच्यामुळे आता लेखी परीक्षा प्रवेश पत्र कधी येतील? 1 परीक्षा सेंटर, 2 सर तिन्ही एकाच दिवशी, 3 या 3 गोष्टींवरती आता अजिबात काही प्रश्न विचारायचा नाही. हार्देज ऑनलाईन अकॅडमी हे आपलं ऍप्लिकेशन, प्ले स्टोअरला जायचं, हार्देज ऑनलाईन अकॅडमी हे ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा मित्रांनो. प्ले स्टोअरला जाऊन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसन, ह्या लोगोचं हे ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. आणि ही जी बॅच तुम्हाला दिसतीये, मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक शिपाई सुपर 30 बॅच, शेवटच्या वक्त 7 दिवस बाकी आहे. पीडीएफ टेस्ट सिरीज मित्रांनो, लिपिकचे तुम्हाला 30 पेपर, त्या 30 पेपरचे विश्लेषणात्मक पीडीएफ, त्यानंतर शिपायाचे 40 पेपर तुम्ही पाहू शकता, ते 40 पेपरची पीडीएफ. आणि चालक पूर्णतः आपण फ्री दिलेले, लक्षात ठेवा. चालकचा 1 रुपया नाही, 0 रुपये किमतीमध्ये तुम्हाला चालकचे पेपर, मटेरियल, तांत्रिक प्रश्न सगळं आपण मोफत दिले. ओके ठीक आहे, चालतंय मित्रांनो. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची कोर्ट भरती तयारी करत असाल आणि शेवटचे मला वाटतं 7 दिवस राहिले. जर तुम्हाला बुक घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती जे बुक तुम्हाला दिसतंय त्या बुक मधून तुम्ही घेऊ शकता. मुंबई उच्च न्यायालय 17 प्रश्नपत्र संच 2018 ते 2026 पर्यंत झालेले सगळे पेपर या सरांनी त्याच्यामध्ये कव्हर केलेले. हे बुक तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता. खूप छान असं बुक आहे. याच्यामध्ये मित्रांनो लिपिकचे 4 पेपर आहे, शिपाईचे 4 पेपर झालेले पाठीमागचे, त्याचबरोबर लिपिक सराव, संभाव्य प्रश्न संच, शिपाई सराव प्रश्न आहे, जिल्हा न्यायालय भरती, लिपिक, क्लर्क, शिपाई, P1 सगळे पेपर, असे टोटल 70 पेपर त्यांनी दिलेले. 2018 ते 2022 म्हणजे जे पेपर झाले ते सगळे पेपर त्यांनी त्या ठिकाणी दिलेले. तुम्ही हे पुस्तक पण खरेदी करू शकता. ओके ठीक आहे, खूप छान पुस्तक आहे. आमचे मित्र विठ्ठल नागराव सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, हे बुक खरेदी करू शकता. ओके ठीक आहे.